काम सुरू करणार आहे, सर्वेक्षण करणार आहे, महत्त्वाचा विषय असणार की जे बॅकवर्ड आहे त्यांचं शोध मोहीम सुरू होणार. खुल्या प्रवर्गाचे सगळ्या म्हणजे सगळ्या जातीचे ते सर्वेक्षण. नाही, मला असं वाटतं की सर्वोच्च न्यायालयामध्ये ज्या वेळेस SCBCचा किंवा स्वतंत्र आरक्षणाचा विषय घेऊन सर्वोच्च न्यायालयाने त्यांचं स्पष्ट मत नोंदवलं आहे आणि कुठल्याही प्रवर्गाला जर OBCमध्ये यायचं असेल तर त्याला मागास सिद्ध करावं लागतं. तो सामाजिक आणि शैक्षणिक हाच कोणताही समाज मागासवर्गीय आयोगांच्या सर्वेक्षणामध्ये मागास ठरत नाही तोपर्यंत कुणालाही आरक्षण देता येत नाही. जर पुन्हा तोच प्रयत्न शासन करत असेल तर आम्हाला शासनाने तो प्रयोग करावा. आम्हाला त्यामध्ये मागासवर्गीय आयोगाच्या अहवालाची अपेक्षा राहील. सकाळला तुम्ही एक ट्विट केलं केसरकर पत्र. नाही, काय चाललं या सरकारमध्ये? कोण कोणाला चॅलेंज करतो आहे, कोण कोणावर टीका करतो आहे. आता मला असं वाटायला लागलं की देवेंद्रजी फडणवीस यांचा गृह खात्यावर आणि सरकारवर कंट्रोल राहिला काय असा मला कधी प्रश्न पडायला लागला. गृह खात्याच्या अधिकारामध्ये जर गृहमंत्र्यांनी केलेली बदली त्याला तुम्ही सरकारच्या पातळीवर चर्चा करा, पण थेट मुख्यमंत्र्याला पत्र दिलं जातं आणि ते पत्र व्हायरल होतं. ते मुख्यमंत्र्यांनी केलं आहे की पाठवणाऱ्या मंत्र्यांनी केलं आहे. म्हणजे सरकारच्या उरली सुरल्या इब्रतीचे वाभाडे काढण्याचं काम, म्हणजे थोडी बहुत काही इज्जत शिल्लक आहे तीसुद्धा त्याची इज्जत चव्हाट्यावर आणण्याचं काम आता सर्रास सुरू झालं आहे. पूर्वी आम्ही याला कोलवार म्हणत होतो, आता कोलवारच्या पलीकडे जाऊन यांनी एकमेकाचे वाभाडे काढण्याचं काम सुरू केलेलं आहे. आणि मला वाटतं की 3 पक्षाचं सरकार 3 दिशेला तोंड करून एकामेकाचं तोंडही बघायला तयार नाही अशा प्रकारची परिस्थिती राज्यात निर्माण झालेली आहे. काल जे पत्र मंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांना दिलं तो थेट देवेंद्र फडणवीसांना आव्हान आहे, गृह खात्याला आव्हान आहे. त्यांना तो चॅलेंज केला असं मला वाटतं. आता ते कसे निपटतात, कसे निपटवतात हे आता आम्ही बघणार आहोत. जायकवाडीच्या पाणी वाटपा संदर्भात एक पत्र ट्विट अशोक चव्हाणांनी केलं होतं. आता राज्य सरकार म्हणतात की ते पत्र त्यात काही तथ्य नाही. मला वाटतं ट्विट केलेलं पत्र आत्ताच आहे का, डेट आहे का, तारीख आहे का, आणि काही त्यामध्ये अनेक प्रश्न असतात. त्यामुळे मला वाटतं की चव्हाण साहेब म्हणतात ते खरं. राजस्थानमध्ये मुख्यमंत्री प्रचाराला गेले होते तेव्हा त्यांचे होर्डिंग हिंदू हृदय सम्राट अशा प्रकारचे लागले होते. त्यावर टीकाही ठाकरे गटाकडे होती. तो आता ठाकरे वर्सेस फडणवीस शिंदे मुख्यमंत्री गेले होते. बाळासाहेबांची जागा घेणारा मला वाटतं की महाराष्ट्रात दुसरं कोणी होऊ शकत नाही. आणि कोण कोणाला काही बनू देत, पण येणाऱ्या दिवसात कोण कुठे आहे हे जनता दाखवेल. निवडणुकीत भुजबळांना पाडू असं जरांगे पाटील म्हटले, कसं बघता याच्याकडे? आता कोण कोणाला पाडते, मला वाटतं की 160 आमदार मराठ्यांचे पाडू म्हणून म्हटले आणि ते म्हणतात की आम्ही भुजबळाला पाडू. हा वाद इथपर्यंत टोकाला जायला नको होता. मराठा वर्सेस OBC सरकार पुरस्कृत हा वाद आहे. त्यांनी दोघांना भांडणं लावून स्वतःची जेवढी असेल तेवढी तिजोरी उरली सुरली शिल्लक आहे ती लुटण्यासाठी केलेला हा केविलवाणा प्रयत्न आहे. मला सरकारलाही आवाहन करायचं आहे, तुम्ही OBCच्या ताटातलं काढून घेऊ नका आणि मराठा समाजाला मात्र आरक्षण दिल्याशिवाय राहू नका. आणि त्यामध्ये विशेष करून ते पाडापाडीच्या भाषण, म्हणजे आता हे सगळं प्रकरण राजकीय स्वरूप, आरक्षणाच्या पलीकडं राजकीय स्वरूप त्याला आता मिळतं की काय अशा प्रकारची परिस्थिती निर्माण राज्यात झाली आहे. अजित पवारांवर बच्चू कडूंनी असं म्हटलंय की या भुजबळांच्या मागे अजित पवारच आहे असा आरोप केला ना. आता हा संशोधनाचा भाग आहे. बच्चू कडूजी म्हणतात ते सत्य आहे की महाराष्ट्रातील जनता वेगळे काय म्हणते ते सत्य आहे. तर सरकारने या संदर्भात एक इन्क्वायरी समिती बसावी आणि कोण कोणाच्या मागं आहे हे एकदा दाखवून द्यावं.
परंतु ओबीसीच्या आरक्षणाच्या संदर्भात माझी भूमिका स्पष्ट आहे की या राज्यामध्ये कोणत्या घटकाला कोणत्या कॅटेगरीला किती नोकऱ्या मिळाल्या, तो टक्केवारी किती आहे याची एक श्वेतपत्रिका सरकार जर काढत असेल तर मला वाटतं यातील अर्धा तिळा सुटलेला दिसेल. आणि सरकारने जर बिहार सरकारच्या धर्तीवर स्वतंत्र जातनिहाय जनगणना करेल तर मला वाटतं की ओबीसी मराठ्यातला वाद हा संपुष्टात येईल. भुजबळांनी असं म्हटलेलं आहे, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री त्यांनी सवाल उपस्थित केला आहे की जरांगे पाटील रात्री दिवस सभा घेतच आहे पण त्याला कुठेही अडचण दिली जात नाहीये, गृह मंत्रालय झोपलंय का? कोण म्हणालं असं? छगन भुजबळ. पहाटे 3 पर्यंत 4 पर्यंत सभा, नियम हा 10 वाजता. तुम्ही पण सभा घेतली, 10 नंतर परमिशन मिळत नाही, मग 4 वाजता सभा का, असा सवाल भुजबळांनी उपस्थित केला. आता मी सांगितलं की मराठा समाजाच्या मागे सत्तेतला एक माणूस आणि ओबीसीच्या मागे दुसरा माणूस कदाचित असावा. दोघातही दोन शिलेदार ढाल तलवार घेऊन स्वतः मात्र हात बांधून आणि दुसऱ्याच्या हातात ढाल तलवार देऊन झुंजवून लढवून मराल तर लेको तुम्ही मरा आम्ही मजा मारतो असं त्यांच्या डोक्यात काही असावं. विषय असा आहे की कायदा सगळ्यांना लागू आहे, कुणालाही कायद्याच्या पेक्षा कोणी श्रेष्ठ नाही, राज्यात असो की देशात असो. पण कायदा कोणीही मोडत असेल तर ते मग सरकारच्या आशीर्वादामध्ये म्हणतो की स्वतःच्या हिमतीवर मोडतो, हे कोण ठरवेल? हे याचा जाब खऱ्या अर्थानं कायद्याच्या म्हणजे सत्तेमध्ये बसलेल्यानी त्याचा जाब विचार दिला पाहिजे, जाब दिला पाहिजे, त्याचं उत्तर दिलं पाहिजेत. आणि मग होऊ द्या, उद्या कोणालाही कारवाई करायची गरज नाही. कोणी रात्रभर सभा घेऊ देत, दिवसभर सभा घेऊ देत, कोणाला अडवायचा काही विषय नाही, कोणाला पाठीशी घाला ना कोणाला विरोध करा, ही भूमिका सरकारची नसावी. मला वाटतं ज्या सभा होत आहेत त्या सभा दोनही, आता आमच्या पण सभा ओबीसीच्या झाल्या आहेत, पुन्हा होणार आहे, तर या सभेतून अरेला कारे कारेला अरे म्हणून या भानगडी वाढवण्यापेक्षा सरकारने महाराष्ट्रात होत असलेल्या सर्व समाजाच्या सभेला बंदी घालावी आणि आरक्षणाचा तिढा सोडवावा. पडळकर गृहमंत्र्यांकडे गेले आणि धनगर समाजाचे जे आंदोलक आहे ज्याची हिंसक वळण झालं ते गुन्हे मागे घ्यावे असं म्हटले. नाही, असं आहे की मी पण ती मागणी केली. मी पहिल्यांदा ही घटना घडल्यानंतर SP-ना मी बोललो आणि त्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांशी माझा पहिला फोन गेला. इथे तर फार काही नुकसान झालं नाही, कोणालाही गंभीर दुखापत झाली नाही, तो आंदोलनकर्त्याचा उद्रेक होता. आणि अशा स्थितीमध्ये आपण जर मागच्या वेळेस जी घटना झाली कुठे अंतरवलीला आणि तिथे जर आपण एक भूमिका घेत असाल आणि ओबीसीच्या संदर्भात दुसरी भूमिका घेत असाल तर राज्यामधील एक घटक दुखावला जाईल. त्यामुळे सगळ्यांना समान न्याय द्यावा ही माझी भूमिका आहे. आणि कारवाई करायची असेल तर तिथे चुकत असेल तिथेही करावं, इथे चुकत असेल तर इथेही करावं. परंतु केवळ ओबीसीच्या किंवा धनगरांच्या वर कारवाई झाली तर तो मात्र मॅसेज जाईल की ओबीसीच्या लोकांवर जाणून बुजून कारवाई होते आहे असा कुठलाही संदेश सरकारला महागात पडेल. विदर्भात शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढलेल्या आहे, विदर्भात शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढलेल्या आहे. यवतमाळ जिल्ह्यातल्या मारेगावात तुम्ही काही शेतकऱ्यांना मदत केली, परंतु आता विदर्भातल्या सरसकट शेतकऱ्यांना मदतीची गरज आहे, काय सांगणार? नाही, मी कालही बोललो होतो, शेतकरी आता आपला अवयव विकायला काढतोय, शेती विकायला काढते आहे. आता सरकार जर बाजार बुणगं झालेला आहे त्यामुळे शेतकऱ्याच्या पाठीमागे कोण असणार, कोण उभं राहील? आणि हा महाराष्ट्रामध्ये ही म्हणजे परिस्थिती पहिल्यांदा शेतकरी मला किडनी विकायचं आहे आणि परवानगी मागतो आहे, यापेक्षा दुर्दैवाची बाब कुठली असू शकत नाही. मी आता हेही सांगितलं की माझी प्रेस नोट मी काढली आणि मी सरकारला पत्रही पाठवलं आहे. NDRF SDRFच्या निकषामध्ये शेतकऱ्याला आता तुम्ही मदत करू शकत नाही, कारण वेळेत तुम्ही बैठक घेतली नाही, वेळेत तुम्ही प्रस्ताव दिला नाही आणि त्यामुळं केंद्राकडून मदत येणार नाही. राज्य सरकारने हात वर केले आहेत. अशा स्थितीमध्ये शेतकरी आता आशेनं जो बघतो आहे त्याला तो कसा जगेल ही परिस्थिती आहे. म्हणून राज्यात सरसकट कर्जमाफी करावी ही मागणी मी यापूर्वी केलेली आहे आणि आजही माझी मागणी ती आहे. शेतकऱ्याला वाचवायचं असेल तर मग तुम्हाला हा निर्णय घ्यावाच लागेल आणि तो सरकारने तातडीनं घ्यावा. राज्य सरकारने स्वतःच्या तिजोरीतून हा खर्च भागवावा. केंद्र सरकारकडून पैसे मिळणार नाहीत, कारण राज्य सरकारचं हे अपयश आहे. राज्य सरकारच्या चुकीमुळे केंद्र सरकार SDRF NDRF मधून उपलब्ध निधी देणार नाही.
ट्वीट किया, क्या कहोगे इस ट्वीट के ऊपर? नहीं, देखिए, सरकार में जो चल रहा है आजकल, क्या सरकार चल रही है या चला रही है, या एक दूसरे के ऊपर वार करने के लिए सरकार बनी है? आपस में लड़ने के काम ये सरकार कर रही है। अब होम डिपार्टमेंट ने अगर कोई ट्रांसफ़र किया है तो उसके ऊपर क्वेश्चन मार्क उठाया जाता है, तो ये कैबिनेट में आप चर्चा कर सकते, मिल के कर सकते थे। तो इसका मतलब क्या सरकार में आलबेल है, कुछ आलबेल है, ऐसा लगता है? तो ये सरकार केवल अपनी स्वार्थ के लिए, अपने फायदे के लिए सरकार बनी है, और जिसको जो लगता है वो बोलते रहता है, वो करते रहता है। एक मिनिस्टर होम डिपार्टमेंट को ही चैलेंज करता है, होम मिनिस्टर को, डिप्टी सीएम को चैलेंज करता है, उसके निर्णय को चैलेंज करता है, तो सरकार किस दिशा में चल रही ये पता चलता है। आजकल तो 2 डीसीएम मुझे दिखते ही नहीं है, हो सकता है एक अकेला सीएम ही अभी आज की स्थिति में सरकार चलाते हुए दिखते हैं। तो ये बहुत, मुझे तो इस बारे में चिंता की बात नहीं है। ये दोनों मिलकर कहीं नया गेम तो ढूंढ नहीं रहे, इसकी मुझे ज़्यादा चिंता है। नितेश राणे एकनाथ शिंदे कल राजस्थान में बीजेपी का प्रचार कर रहे थे, उनके बैनर भी लगे थे, क्या वो बीजेपी में जाने के चांसेस लग रहे हैं सर? नहीं, पर्याय तो किसी को नहीं है। आने वाले दिनों में बीजेपी इनको मजबूर करेगी। ये सब कुछ हाथ में कमल का फूल लेकर भूल हो गई करके माफी मांगते हुए जनता के सामने जाएंगे। नितेश राणेंनी टीका केलेली आहे की 18 जे खासदार निवडून आले होते ते याच्या भरोशावर आलेले होते, आता तुमच्या मालकाला जाऊन विचारा, तो संजय राऊतवर टीका केली आहे। हे त्यांनाच विचार आहे, त्याचं उत्तर ते बरोबर देऊ शकतील। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।